शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी सोबतच जवळपास 25 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। काही वेळातच बच्चू कडू हे आपल्या ट्रॅक्टरसह जे आहे ते हजारो शेतकऱ्यांना घेऊन नागपूरच्या दिशेने कूच करणार आहे। सध्या बेलोरा गावामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणाहून ट्रॅक्टर जे आहे ते नागपूरसाठी रवाना होणार आहेत। आंदोलन किती दिवस चालणार असं याचं हे सांगता येणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी जे आहेत ते आता बेलोरा गावामध्ये दाखल झालेले आहे आणि काही वेळातच जर आपण पाहतो हे शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। महिन्याभराचं जे आहे ते अन्नधान्य घेऊन जे आहे ते अनेक शेतकरी या संपूर्ण यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झालेले आणि काही वेळातच जर आपण पाहिलं तर या एल्गार मोर्चा जे आहे ते नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत। शेतकऱ्यांनी जर आपण पाहिलं तर अन्नधान्य असेल, गाद्या असेल, त्यानंतर खाण्यापिण्याच्या ज्या काही संपूर्ण वस्तू लागते त्या वस्तू घेऊन जे आहे ते शेतकरी निघालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कपडे आहेत, सिलेंडर या ठिकाणी दिसते, शेगडी आहेत, अन्नधान्य घेऊन जे आहे ते शेतकरी आता नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। कर्जमाफीची मागणी जी आहे ती सध्या केली जाते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। कुठून आले आप्पाजी तुम्ही आता आंदोलनात जात आहे? चिंचोली काळेवरून तर आम्ही आता सगळ्या साहित्याला आलो। सिलेंडर, ज्वारी, गहू काय असेल ते सगळं, डाळ, भाजीपाला, वांगे सगळं आणलं आम्ही। महिना लागो, 2 महिने लागो, किती दिवस लागो, तरी आम्ही तिथं राहणार म्हणजे राहणार। जोपर्यंत आपली माफी होत नाही तोपर्यंत आम्ही येणारच नाही। काय काय साहित्य घेतलं? किती लोक आहे तुम्ही? आम्ही 25 लोक एका गावातले? एका गावातले। आपण बघू शकतो सर्व साहित्य या ठिकाणी घेतलेलं। आजोबा आपल्यासोबत काय निर्धार आहे पण तुम्ही सर्व साहित्य घेऊन जाता, यायचा वापस यायचा विचार नाही का? 7-12 कोरा करासाठी आम्ही मोर्चावर चाललो आहोत नागपूरले। काय 7-12 कोरा केल्याशिवाय आम्हाला तिथून निघायचंच नाही आहे। 2 महिने लागो, महिना लागो, 2 महिने लागो, 4 महिने लागो, काय जोपर्यंत बच्चू आहे तोपर्यंत आम्ही त्यासोबत आहोत। काय काय साहित्य तुम्ही घेतलेलं आहे संपूर्ण ट्रॅक्टरमध्ये? आम्ही गहू घेतले आहे, डाळ, सगळं जेवणाचं जेवढं काही साहित्य सगळं घेतलं आहे, गॅस, सिलेंडर सगळं आहे। राहायची व्यवस्था कशी आहे मग तिथं? गाद्यावर गाद्या बसायला घेतल्या, तिथं पोह आता काय राहायची, आता काय होईल ते सर्व गंज वगैरे या ठिकाणी दिसत आहेत। आणखी काही शेतकरी आपण बघू शकतो या ठिकाणी ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सर्व साहित्य घेऊन जे आहे ते ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शेतकरी जर आपण पाहतो शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत। आंदोलन किती दिवस चालणार याचा अंदाज नाही, त्यामुळं संपूर्ण साहित्य घेऊन जे आहे ते या ठिकाणी शेतकरी दाखल झालेले आहेत। गेल्या जवळपास 1 महिना 1.5 महिना बच्चू कडूंनी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या नागपूरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं तर उद्या 28 तारीख आहे, उद्या महाएल्गार मोर्चा राहणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर तयारी करून जे आहेत ते सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। काही महिला शेतकरी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्व व्यवस्था घेऊन जर आपण पाहिलं तर शेतकरी सहभागी झालेले आपण बघू शकतो। या ठिकाणी शेतकरी यामध्ये बसलेले आहेत, वेगवेगळ्या गावामधून आलेले आहेत। वर्धा जिल्ह्यामधून यात्रा। कुठून आले तुम्ही? काय काय साहित्य घेतलं? कशी तयारी झाली आंदोलनाची? आम्ही सर्वच घेतलं। आता कोरा होईपर्यंत आम्ही येत नाही। स्वयंपाकाची घेतली आहे, झोपाची व्यवस्था आहे, राहिलो तरी चलन, जीव गेला तरी चलन, रक्त रोडवरही गेलं आमचं तरी चलन। किती दिवसाचं तुम्ही साहित्य घेतलेलं आहे जेवण? जितक्या दिवस हे चलन तितक्या वेळेत या आमच्याजवळ सीधा आटा। काय काय घेतलं सोबत? सगळं जेवणा खावण्याचं संपूर्ण घेतलं। संपूर्ण साहित्य जे आहे ते जेवणाचं घेतलेलं सांगतायत शेतकरी आपल्या सोबत होते। या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर सर्व साहित्य घेऊन जे आहे ते शेतकरी आता नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। महिला शेतकरी देखील या संपूर्णमध्ये सहभागी आहेत। काही वेळात जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा नागपूरच्या दिशेने कूच करणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, बेलोरा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।